गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसं स्वरा स्कूलला नाही गेलेली आहे का, तर तिला बरं नाही आहे. काल तिला हॉस्पिटलमधनं परत आणलं. तिचं पोट दुखतंय खूप, तिला इन्फेक्शन झालं आहे, बाहेरचं खाऊ खाऊ इन्फेक्शन झालं, तिला बरं नाही. हो का आत्ताच औषधं वगैरे, हो का आत्ताच औषधं दिलेले आहेत, गोळ्या वगैरे हे ते, तिला बरं नाही आहे म्हणून. असं इकडं कर. आता ती ड्रॉइंग करते, हो दीदी, ड्रॉइंग बनवते ती आता. तिला बरं नाही, जरा तिला औषध दिलं. इतकं त्रास होत होता बापरे, काल डेंजर 6 वाजता खूप पोट दुखत होतं तिचं, विचित्र, खूप विचित्र. म्हणून तिला काल हॉस्पिटलला घेऊन गेलो आम्ही. बघ, बोल दीदी. देख नंतर होमवर्क कर बेबी. तुला कोणतं देऊ? हा कलर देऊ? तुझं दादाच्या टाकू इथं, टाकू इथं. ए पोरी, इथं टाकू. हा, वरच्या बाजूला टाक ना. कोणतं वरच्या? वर टाकायचं तिथं, म्हणजे तिथून घेऊन नाही तर ते सगळ्या हातापायाला लावून खाली लावलं. थोडं थोडंच घेते ती. औषध पिली? एकच पिली ती आता, ती गोळी खाल्ली. कर आता, कर लय मोठं नको टाकू कलर. आता काय दुखतंय बेबी? नाही ना? दाखव, डोळे दाखव. बघा बाहेर यायचं नाही. इथं काय फक्त दार जाणे का हाय. थोडं औषध पी आता थोड्या वेळाने. हे पण तिचं काल ब्लड चेक केलं तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन, म्हणजे बाहेरचं खाऊन खाऊन तर इन्फेक्शन झाले पोटामध्ये. खूप त्रास होत होता काल रात्री, खूप रडत होती. रवा करू का तुम्हाला? हा, माझं लगेच होते. तुमचे खाण्याचं बघा, माझं लगेच होते. तर काल तिला ब्लड चेक वगैरे केलं, रिपोर्ट आहेत, आणि मग इन्फेक्शन सांगितलं पोटामध्ये. ते बाहेरचं खाऊन तेलकट हे खात होते. काल तिने वडे पण खाल्ले, तर पहिलेच दुखत होतं पोट, पण ते वडे ते खाल्ले तर तिला खूप त्रास झाला, विचित्र खूप. झाला का तुमचा नाश्ता बहीण भावांनो? डॉक्टरने सांगितलं बाहेरचं अजिबात खायचं नाही, द्यायचं नाही बाहेरचं खायला. बोल दीदी, दीदी गुड मॉर्निंग म्हण. काल कशी बोलते तू? नाश्ता केला काही ते बोल. बरं नाही बोल ना. काल तिला बरं होतं तर काल किती बोलत होते, तिला आज बरं नाही तर तिला बोलायची इच्छा पण आहे ना. ते जबरदस्ती तिला कसं तरी कलर कर म्हटलं, बसल्यानंतर ते झोपूनच होते. 2 मुलं शाळेत गेलेत आताच. चल बहीण भावांना सपोर्ट करा, व्हिडिओ बघा. खूप मन नाराज आहे मला काल ह्या मुलीमुळे, तर मला दुखणं आलेलं आहे. दिवसभर काल तर जेवलेच नव्हते. काल थोडंसं वरण भात खाल्ला होता, 12 वाजल्यानंतर खायची इच्छाच नाही झाली, जेवलेच नाही. मुलीचं दुखायला लागलं, मुलांचं खूप टेन्शन येतं. चला बहीण भावांना भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.